विनंती आहे। तर एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर अखेर शिक्कामोर्तब झालंय। 10 जूनला दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या त्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर अतिशय गुप्त प्लॅन करून ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यात आले। पुन्हा एकदा कृष्णाकडे जाऊयात। कृष्णा, अखेर ऑपरेशन टायगर ज्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात आणि दिल्लीत चर्चा सुरू होती ते ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्याचं दिसतंय। निश्चित हे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तशी एक बैठकही या ठिकाणी या सगळ्या खासदारांची झालेली होती आणि आता या सगळे जे आहेत याची जी प्रतीक्षा होती की हे नेमके का फुटले या अनुषंगानं जी माहिती आहे ती सगळी 19 तारखेलाच या ठिकाणी देण्यात येईल आणि 19 तारखेलाच हे सगळे जे खासदार आहेत ते लोकांसमोर या ठिकाणी येतील आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील असं देखील केलं। हे सगळं करत असताना अत्यंत शांतपणे हे सगळं केलं गेलं, ज्यामध्ये की ज्या कुठली ही अतिशय गुप्तपणे हे सगळं मिशन केलं गेलं, ज्यासाठी काही प्रायव्हेट प्लेन या ठिकाणी होते, ज्यातलं काही एक प्रायव्हेट प्लेन नांदेडला होतं, पुण्याला होतं आणि अन्य काही ठिकाणाहून या ठिकाणी खासदार घेतले गेले। त्यांना एकत्र केलं गेलं। त्यांच्या सह्यांचं एक पत्र ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आलेलं होतं। त्याआधी अशा पद्धतीचं म्हटलं गेलं की एक व्हीप या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं काढला गेलेला होता। मात्र हे त्याच वेळी लक्षात आलं की ज्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेला केवळ वाझे, अरविंद सावंत आणि देसाई ही तीनच या ठिकाणी खासदार होते आणि त्यामुळे हे त्याच वेळी स्पष्ट झालं होतं की 6 खासदार हे त्यांच्या संपर्कात नाही आहेत आणि ते एकत्र गुप्त ठिकाणी दिल्लीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांचं हे सगळे खासदार या ठिकाणी ओम बिर्लाकडे पोहोचले, अतिशय गुप्तपणे हे सगळे पोहोचले आणि गट स्थापन केला आणि आता या सगळ्यांच्या पक्षाच्या विलिनीकरण देखील केलं जाईल अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर ज्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती, ज्याची सुरुवात डिनर डिप्लोमसी पासून सुरू झालं असं देखील बोललं गेलं, त्यात अनेकांनी यात आपल्या सह्या बनावट केल्या गेल्याचं म्हटलं, मात्र तरी देखील आता हे स्पष्ट झालंय की उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे त्यांच्या पक्षापासून फुटलेले आहेत। त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट या ठिकाणी स्थापन केला आहे आणि तो लवकरच या ठिकाणी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी विलिनीकरण त्याचं केलं जाईल। कृष्ण, ज्या प्रकारे आपण बोलतोय की गेल्या काही महिन्यांपासून ही सगळी प्रक्रिया सुरू होती, मात्र 10 जूनला थेट बैठक झालेली आहे। दिल्लीमध्ये ही बैठक झाली एकनाथ शिंदेंसोबत आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। अर्थात उद्धव ठाकरेंना देखील या सगळ्या घडामोडींची कुणकुण लागलेली होती, कारण उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे एक तातडीची खासदारांची बैठक बोलावलेली होती, यापैकी काही खासदार त्या बैठकीला उपस्थित होते, मात्र त्यानंतर आता ते तिकडे गेलेले, म्हणजे या सगळ्या घडामोडी पडद्यामागे घडत होत्या, मात्र त्या आता कालपासून अगदी समोर यायला लागल्यात। एकूणच म्हणजे कृष्ण हे जाणून घ्यायचंय की हा गुप्त प्लॅन कसा काय शिजलेला आहे। याची सुरुवात खरी झाली ती डिनर डिप्लोमसी पासून आणि ज्यावेळेस श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या खासदारांना जेवण्यासाठी आमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच्यासाठी काही खासदारांकडनं विशेष नियोजन केलं गेलेलं होतं आणि त्यानंतर आपण तुला आठवत असेल तर सकाळी एक बातमी दिलेली होती की कुणाला काय काय आश्वासन दिलं त्याचा उल्लेख देखील संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला होता। या अनुषंगानं ग्रीन सिग्नल ज्यावेळेस भाजपकडनं मिळाला की सुरुवातीला चर्चा होती की टीएमसीच्या खासदारांचं सगळं या पक्षाच्या विलिनीकरण झाल्यानंतर या सगळ्या बाबत ऑपरेशन टायगर केलं जाईल, त्यासाठीची तयारी केली गेली। प्रत्येकाला एक जबाबदारी दिली गेली की कोणाला या ठिकाणी घेऊन कसं यायचं आहे त्याची जबाबदारी आपण पाहिलं तर आत्ताच माजी मंत्री जे आहेत धाराशिवचे त्यांच्यावरती जबाबदारी होती की
त्यांनी या ठिकाणी ओमराजेंना घेऊन जाण्यात यावं. त्याचबरोबर इतर जे नेते होते त्यांच्यासाठी विशेष विमानं पाठवली गेली. नांदेडमध्ये एक विशेष विमान पाठवलं गेलं. त्या ठिकाणी सुरुवातीला बंडू जाधव दाखल झाले, त्यानंतर यवतमाळचे जे खासदार आहेत ते दाखल झाले आणि नंतर आपण जर पाहिलं तर आष्टीकर हे त्या ठिकाणी दाखल झाले. संजय दिना हे देखील पोहोचले. पुण्यावरनं हे आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर देखील पोहोचले. हे एकत्र या ठिकाणी रात्री 3 वाजता एकत्र झालेले होते. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बैठक घेतली आणि या अनुषंगानं पुढचा प्लॅन ठरला गेला की 11 वाजता ओमराजे यांना 11 वाजता ओम बिर्ला यांना त्यांनी भेटायचं, तशा प्रकारची वेळ त्यांनी घेतलेली होती. आणि मग ह्या पोचल्यानंतर ते मागच्या दाराने संसदेमध्ये पोचले. त्यानंतर त्यांनी एक पत्र दिलं आणि त्यानंतर गट स्थापन या ठिकाणी केला गेला आणि त्याचं विलिनीकरण देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत गुप्तपणे हे सगळं पाळलं गेलेलं होतं आणि एकाच वेळी सगळ्यांना दिल्लीमध्ये कसं आणता येईल याचं देखील प्लॅनिंग केलं गेलं आणि अतिशय गुप्तपणे हा गट स्थापन करण्याची प्रक्रिया पार पाडली होती. तर आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण देतोय पुन्हा